पोलीस खात्यातील राजापूर गावचे सचिन घनवट, पुशेगाव पोलीस स्टेशनचे प्रणिता वाघ, DYSP राजश्री तेदनी, ह्या सगळ्यांनी मिळून भोंगळ कारभार केला. 1 वर्ष झालं माझा मानसिक छळ केलाय. 1 वर्ष मी हेलपाटा घालतोय, अजून मला न्याय मिळत नाही. काय झालं दाखवा मला, हालचा रजिस्टर नाही का? DYSP राजश्री तेदनी या मॅडमचा हालचा रजिस्टर नाही का ऑफिसला? त्या वापरत नाहीत का हालचा रजिस्टर? नियमांचं पालन करत नाहीत का? सांगा, करतात का नाही? तुम्ही प्रशासकीय सेवक आहे का सगळे? तुम्ही सेवक आहे का प्रशासकीय इथल्या ऑफिसचे? तुमचं आयडेंटिटी कुठं आहे? ड्रेस कोड कुठं आहे? हां, काय आयडेंटिटी आपलं सांगा. एकाही कर्मचाऱ्याचं आयडेंटिटी नाही, एकाही कर्मचाऱ्याचं. प्रशासकीय सेवक आहे ते, कुठं आहे आयडेंटिटी? आयडेंटिटी आहे का? एकही प्रशासकीय सेवक नियमांचं पालन करत नाही. नियम कायदे सगळे डाब्यावर बसवले, फक्त सर्वसामान्य माणसासाठीच नियम आहेत, कायदे आहेत. तुम्ही सेवक आहे का? आयडेंटिटी कुठं आहे? आयडेंटिटी काय आपलं पद? आय कार्ड कुठं आहे? कुठं आहे? कोण घालायचं? हां, नियम अटी काय आहेत का नाही? का सर्वसामान्य लोकांनाच फक्त नियम अटी आहेत? हां, सर्वसामान्य गोरगरिबांनाच फक्त नियम अटी कायदे पाळायचे का? आणि तुम्ही सगळे नियम अटी कायदे ढाब्या बसवणार का? कुठं आहे आयडेंटिटी आपलं? ड्रेस कोड नाही, आयडेंटिटी नाही. कुणी परमिशन दिली तुम्हाला असे कामं करायला? DYSP राजश्री तेदनी मॅडमनी दिले का? बोला, काय आपलं पद? काय नाव आपलं? मी तुमच्याशी बोलतोय. मग तुम्ही DYSP ऑफिसला कोरेगावचे काम करताय. हां, बरोबर आहे का? कुठे आहे आयडेंटिटी तुमचं? बघा,